नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूजवरती आता वेळ झाली आहे चरखेचा धुरळा उडवण्याची। छावा हा छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। 22 तारखेला या सिनेमाचा टीजर रिलीज झालाय। आतापर्यंत करोडो लोकांनी तो टीजर पाहिलाय। लक्ष्मण उतेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय। या सिनेमामध्ये विकी कौशल छत्रपती संभाजी राजे यांच्या भूमिकेत आहे, तर महाराणी येसुबाई यांची भूमिका रश्मिका मंदाना साकारते। पण या टीजरमध्ये दिसणाऱ्या काही दृश्यांवरनं आक्षेप पुढे आले। मुख्यतः संभाजीराजे आणि येसुबाई यांना नृत्य करताना दाखवल्यावरनं आक्षेप आहे। काही जण याला सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून पाहत आहेत, तर काही जण याकडे अक्षम्य दुर्लक्ष आणि म्हणूनच या सगळ्या एकूणच वादावरती आपल्याला बोलावं लागलं आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धुरळा। छत्रपती शंभूराजेंच्या छावाला विरोध का? आणि या सगळ्या वादावरती चर्चा करण्यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। सगळ्यात आधी त्यांच्याकडे जाऊयात। दिग्दर्शक आणि निर्माते विजय पाटकर सर आपल्यासोबत आहेत। त्यासोबतच आपल्यासोबत अभिनेते आरोह वेलणकर आहेत या चर्चेमध्ये, आणि मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राजेंद्र कुंजीर हे सुद्धा या चर्चेमध्ये आपल्यासोबत आहेत। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यात आधी मी राजेंद्र कुंजीर यांच्याकडे जातोय। मुळात हा जो टीजर समोर आलेला आहे तो टीजर बघितल्यानंतर त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, काय गोष्टींवरती त्यांना आक्षेप वाटतोय हे आपण समजून घेऊयात आणि मग आपण या चर्चेला सुरुवात करूयात। राजेंद्र, हा सिनेमा जो आहे छावा, हा छत्रपती संभाजी राजांच्या पूर्णपणे जीवनावरती आधारित आहे असं एकंदरीत आम्हाला समजते। टीजर जो पाहिला तो 3च मिनिटाचा आहे। त्याच्यामध्ये जे काही नाच गाणं दाखवलंय म्हणजे लेझिम खेळताना वगैरे, हे जी काय पार्श्वभूमी आहे म्हणजे छत्रपती संभाजी राजे आणि महाराणी येसुबाई ते 9 महिन्याच्या त्यांचा जो कालावधी होता म्हणजे महाराजांच्या मृत्यूनंतरचा, तर ह्या साधारणपणे वर्षभर आपण कोणी पारंपरिक म्हणजे सर्व समाज हा दुखवटा पाळतो आणि अशा वेळेला असे कुठले प्रसंग आनंद व्यक्त करण्याचे जे काही नाच गाणी किंवा काही दाखवलंय, आणि एकंदरीत जर महाराजांचा इतिहास आहे तो स्वराज्य निर्मितीचा आहे, शौर्याचा आहे, जनतेच्या रयतेच्या कल्याणाचा आहे, आणि त्यांनी रयतेसाठी केलेलं जे कार्य आहे, छत्रपती शिवाजी महाराज असतील, जिजाऊ असतील, शहाजीराजे असतील किंवा संभाजीराजे असतील आणि त्यांच्या नंतरचा कालखंड असेल, तर ह्याच्यावरती जास्तीत जास्त फोकस देऊन चित्रपट हा जगासमोर आला पाहिजे। कारण आता प्रत्येक गोष्ट ही जगामध्ये पाहिली जाते आणि जगामध्ये शिवाजी महाराज हे आदर्श मानले जातात। संभाजीराजांचंही तसंच त्यांचं नावलौकिक आहे, कार्यकर्तृत्व आहे, आणि म्हणून आमचा आक्षेप एवढाच आहे की आता तुम्ही टीजरमध्ये नाच गाणं पाहायला मिळालंय, पण प्रत्यक्ष 3 तासाचा जो सिनेमा आहे त्यात नक्की काय प्रसंग आहेत? कारण संभाजीराजांची अगोदरच खूप बदनामी झालेली आहे, आणि म्हणून हा सिनेमा जो आहे ते दिग्दर्शक असतील किंवा निर्माते कोणी असतील त्यांना आमचं एकच आव्हान आहे पहिल्यांदा की इंद्रजित सावंत सर असतील, जयसिंगराव पवार असतील, श्रीमंत कोकाटे असतील किंवा आणि काही इतिहासातले जे मान्यवर आहेत त्यांना हा सिनेमा पहिल्यांदा दाखवावा आणि मग त्यांचे त्याच्यावरती काय मत येतंय ते समजून घ्यावं आणि मग तो सिनेमा रिलीज करावा। पण तुमचा जो बेसिक आक्षेप आहे सध्या सेन्सॉर बोर्डाने देखील, राजेंद्रजी, तुमचा जो मूळ आक्षेप आहे या आता टीजर समोर आल्यानंतर तो हाच आहे की संभाजीराजे आणि येसुबाई यांना नृत्य करताना दाखवलं गेलं आणि ज्याच्यावरती तुम्ही आक्षेप घेताय। मी आरोह वेलणकर यांच्याकडे जातो। आरोह, सगळ्यात आधी तर टीजर बघितल्यानंतर पहिली तुमची रिॲक्शन काय होती आणि हे जे सगळे आक्षेप आलेले आहेत, हा जो सगळा वाद झालेला आहे त्याच्यावरती तुमची पहिली प्रतिक्रिया? आवडला, पण जे आता कुंजीर जी म्हणाले तर ते जे काही स्पेसिफिक लेझिम खेळतानाचे प्रसंग होते त्याला मलाही थोडंसं ऑफ वाटलं। मी एवढा ऑफेंड नाही झालो,
पण मलाही थोडंसं असं झालं की ओके हे नक्की दाखवलं हे असं खरंच असेल का? कारण की माझं हे पहिल्यापासूनच म्हणणं आहे जेव्हा आपण कुठल्याही हिस्टॉरिकल फिगरवरती अशीच सेम एक कॉन्ट्रोव्हर्सी बाजीराव मस्तानीच्या वेळेस पण झाली होती. जेव्हा तुम्ही कुठलीही हिस्टॉरिकल फिगर घेता ज्याचं आज छत्रपती संभाजी महाराज यांना आपण धर्मवीर म्हणतो, ज्यांनी धर्माचं रक्षण करण्यासाठी एवढं काम केलं, आज त्यांचा सगळीकडे आदर्श आहे. अनेक समाज त्यांना स्वतःचा आयडॉल मानतात. अशा कुठल्याही हिस्टॉरिकल फिगरवर जेव्हा आपण कुठलीही कलाकृती बनवतो, मला असं वाटतं की इट शुड बी फॅक्च्युअली बॅक. म्हणजे क्रिएटिव्ह लिबर्टी ह्याला थोडंसं कुठेतरी बॅक बर्नरवर ठेवावं लागायला पाहिजे. पण एनिवेज कलेचं क्षेत्र हे खूप रिलेटिव्ह आहे इन द सेन्स की दिग्दर्शकाचा मीडियम आहे फिल्म मेकिंग. त्याला जे दाखवायचं तो दाखवतो. पण टीजर बघताना मलाही थोडंसं असं झालं की जरी लेझिम हे पारंपरिक नृत्य असलं, तरी तुम्हाला माहितीये की आजही कॉर्पोरेटमध्ये बॉस समोर आपण कसे एटिकेट्स फॉलो करतो. त्या काळी 400 वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज जे मराठा साम्राज्याचे नेतृत्व करत होते, अशा राजासमोर कदाचित कोणीतरी नाचेल, पण राजा स्वतः जाऊन त्या नृत्यात सहभागी होईल का नाही होईल, हा एक पहिला प्रश्न मला असा पडला. बर. कारण मी जरा स्वतः मी असं दाखवलं असतं की महाराज बसले त्यांच्या समोर मे बी कोणीतरी डान्स करतंय. पण त्यांनी आता दाखवलंय मला असं वाटतं की ही जी कॉन्ट्रोव्हर्सी झाली आहे यात मी कोणाच्याही बाजूने खरं तर आता या पॉइंटला नाहीये. जे कुंजीरजी म्हणाले त्यांचेही कन्सर्न्स अगदी व्हॅलिड आहेत आणि निर्मात्यांनी त्यांना ऍड्रेस करावा. ऍट द सेम टाइम ज्यांनी आक्षेप घेतले त्यांना मला हेही म्हणायचंय की कलाकृती बघून तुम्ही हा डिसिजन घ्या. आणि आज छत्रपती संभाजी महाराजांवरती एवढा मोठा सिनेमा होतोय, ही खूप मोठी गोष्ट आहे. सो त्यांचे विचार, त्यांचं काम लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. सो तो रिलीज पण तितकाच महत्वाचा आहे हेही त्यांनी समजून घेतलं पाहिजे. सो क्रिएटिव्ह लिबर्टी आहेच. मला असं वाटतं की कुठलीही ऐतिहासिक कलाकृती साकारताना त्याला तथ्याचं बळ असलं पाहिजे. सो तो एक मुद्दा झालाच. तर त्यांनी हे का दाखवलंय, कसं दाखवलंय आता बरोबर. सिनेमा बघितल्यावरच तुम्हालाही कळेल. त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यात काहीशा खटकल्या आरोह. अर्थात मी विजय पाटकर सर आपल्या सोबत आहेत, खटकले त्यांच्याकडे. म्हणणार नाही मी. खटकले म्हणण्यापेक्षा मला प्रश्न पडले काही, बर. एवढंच फक्त आपण म्हणूया. कारण खटकणं इज अ व्हेरी हार्श वर्ड. बर. मी स्वतः कलाकार असल्यामुळे मीही क्रिएटिव्ह एक्सप्रेशन फ्रीडम हे ऑनर करतो. मला असं वाटतं की स्वातंत्र्य असलं पाहिजे. पण आपण जेव्हा अशा कलाकृतींचा विषय घेतो तेव्हा कुठेतरी आपण मला असं वाटतं की जबाबदारीने आणि फॅक्च्युअली आपण ते दाखवलं गेलं पाहिजे. बर बर. मी म्हणजे मी विजय म्हटलं पाटकर तसं की काही यांच्याकडे प्रश्न जातो अगदी मला पडले. पहिल्या Yes. या चर्चेतल्या प्रतिक्रियेसाठी. विजय सर, तुम्ही टीजर बघितल्यानंतर तुमची काय पहिली रिॲक्शन होती? तुम्हाला काही याच्यामध्ये आक्षेपार्ह वाटलंय का? एक आता छत्रपती संभाजी महाराज हे नृत्य करतात हे बघायची मला सवय नव्हती, सवय नाही आहे की आमचं दैवत असं नाचू शकतं हे मला माहीत नव्हतं, अपेक्षा केली नव्हती. त्यामुळे खटकण्यापेक्षा मला सवय नव्हती त्या गोष्टीची. बरोबर. त्यामुळे सुरुवातीला ते मला पचलं नाही. पण जसं आरो म्हणाला की मी असं म्हणेन की त्या काळात आता छत्रपती किंवा राजा नाचतो हे आम्ही कधीच बघितलं नाही. पण त्यावेळी जर एक आनंद व्यक्त करायची एक जर ती इमोशन असेल त्यावेळी कदाचित, तर त्याचं एक सांकेतिक रूप, एक रिप्रेझेंटेशन केलं असेल लक्ष्मण मुर्तीकरांनी, असं मला वाटतंय कलाकार म्हणून. आणि दाखवले, नाचताना दाखवले ते म्हणजे लेझिम आहे. लेझिम म्हणजे हार्ड कोर मराठ्यांचं खेळ म्हणतात, लेझिम खेळ, मैदानी खेळ. तर लेझिम खेळतानाच दाखवलं आहे. आम्ही त्याच्या अगोदर एक गोष्ट पचवली आहे जी बाजीराव पेशवे नाचताना दाखवलेत, जे बघितलं आपण ते मला पटलंच नव्हतं. पण इथे एक मराठ्यांचा राजा छत्रपती आणि एक मराठी मैदानी खेळ, लेझिम खेळ यांचं एक सांगड घातलेली आहे. आणि आज सगळं ते एक आनंद व्यक्त करतात असं मला वाटतंय. आणि जसं आरोह म्हणाला तर तसंच आहे की तुम्ही सिनेमा बघा, कारण असे सिनेमे खूप कमी येत आहेत. नाहीतर आपल्या डोक्यावर कोणी कलाकार सगळे मित्र आहेत आपले, मग साऊथचे असू दे, नॉर्थचे असू दे, कुठले असू दे, आपापल्या परीने सगळे चांगले करतायत, पैसे कमवत आहेत. पण आपल्या छत्रपतींची गोष्ट, आपल्या राजाची गोष्ट एवढ्या मोठ्या प्रकारे, एवढ्या मोठ्या स्केलला दाखवली जाते. ते बघा ना,
एक तर सिनेमे चालत नाही आहेत. आमची बोंब आहे, मराठी चित्रपटांची बोंब आहे, हिंदी चित्रपटांची बोंब आहे. साऊथचे सिनेमे येतात. कुठले सिनेमे येत आहेत? पुष्पा 2, KGF 2 आणि देवरा असे सगळे सिनेमे येतात. छान आहेत, मी बघतो. पण आमच्या छत्रपतींची जी गोष्ट आहे, आमच्या छत्रपतींचा जो चित्रपट आहे त्याच्यावर आहेत का चित्रपट? खरं नाही आहेत. त्या सांस्कृतिक मूल्य काय आहेत का? नाही आहेत. आमच्या इकडे सांस्कृतिक मूल्य आहेत. आमचे एक आयडॉल आहेत, आदर्श असं आमचे दाखवलं झालं आहे. हे म्हणा ते संघटना जे आहेत त्यांना मी हा जोडून विनंती करू इच्छितो की थोडंसं चित्रपट बघा तुम्ही, त्यावर व्यक्त व्हा. अगोदर एक लक्ष्मण उतेकर हा मराठी माणूस आहे आपला, तो एक करतोय, आपल्या राजाचा चित्रपट करतोय, आपल्या छत्रपतींचा चित्रपट करतोय. ते थोडंसं बघा. आणि मी त्याला राजेंद्र मान्यता द्या. कुंजीर त्याच्या यांच्याकडे अगोदरच जातो. तुम्ही मराठा एवढे क्रांती हे मोर्चाचे बंदी वगैरे ते आणू नका समन्वयक असं मला आहेत वाटतंय. विजय कारण पाटील. मला कलाकार त्यांना तुम्ही जो मुद्दा मांडताय तोच मला त्यांना विचारायचा आहे की असं होतंय का की विरोध करण्यासाठी घाईनं ही सगळी प्रतिक्रिया आलेली आहे, ती थोडीशी थांबता आलं असतं, सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याच्यावरती प्रतिक्रिया देता आली असती किंवा आणखी काही? राजेंद्र, हॅलो. हां बोला बोला. हा, बोलू का? हो बोला. हॅलो. हां बोला बोला. आपल्याला प्रश्न प्रश्न कळला हा, आपल्याला? मला काय म्हणायचं याच्यामध्ये, हां. उलट काय झालं, त्यांनी टीजर मध्येच ते गाणं दाखवल्यामुळं, नाच गाणं आपण त्याला म्हणू, किंवा आता ते काही लोक म्हणतात लेझिम आहे. लेझिम आहे, बरोबर आहे, लेझिम हातात दिसतंय, परंतु ऍक्च्युली ते नाच गाण्याचाच प्रकार आहे. आणि ते लेझिम हातात देऊन त्याला एक वेगळं रंग आणायचा त्याचा भाग आहे किंवा काय, मला त्यात दिसत नाही. परंतु हे टीजर बघितल्यामुळं कमीत कमी एक लक्षात आलं की बाबा हे असं काही ह्या चित्रपटात असू शकेल. तर आमची विनंती एवढीच आहे की पिक्चर रिलीज करावा. छत्रपती संभाजीराजांच्या जीवनावर अनेक चित्रपट काढावेत त्यांनी, आम्ही त्यांचं स्वागत करू. परंतु हे सगळं करत असताना त्याच्यासाठी जे काही इतिहास तज्ज्ञ आहेत, जे इतिहासकार आहेत, त्या लोकांना हा सिनेमा दाखवावा आधी आणि मगच रिलीज करावा. त्यांचे जर काय त्याच्यावर आक्षेप आले तर ते आक्षेप मात्र त्यांनी दूर केले पाहिजेत. आक्षेप ते जे येतील ते दूर करूनच पिक्चर रिलीज व्हायला पाहिजे. कारण काय होतं, एकदा जर सिनेमा आला आणि रिलीज झाला की मग पुन्हा ते त्याच्यातले बदल फार कमी होतात किंवा त्याचे हे होत नाही. बाजीराव मस्तानीबद्दल तेच झालंय. कुंजीरजी जी प्रतिक्रिया दिली ती हीच होती. त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी मला कल्पना दिली होती या सिनेमाविषयी आणि तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं काही इतिहास संशोधकांशी आपण बोलूयात, त्यांना सिनेमा दाखवूयात आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. मात्र तसं या सगळ्या निर्मात्यांकडनं, दिग्दर्शकांकडनं किंवा जी कोणी मंडळी या सगळ्या प्रोसेसमध्ये असतील त्यांच्याकडनं झालं नाही. तुम्हाला असं वाटलं की वाटतंय हे सगळं बघता की गृहीत धरलं जातं आणि त्यातनं या सगळ्या गोष्टी होतात? हा, बरोबर आहे ना. अहो, हे सिनेमाच्याच बाबतीत नाही, जनता ही गृहीत धरूनच सगळं कार्यक्रम चाललेला आहे. सरकारने याच्यात खरं तर बारीक लक्ष दिलं पाहिजे. कारण काय माहिती का, जनता रस्त्यावर कशासाठी उतरती आणि जनतेला का रस्त्यावर तुम्ही उतरवताय? मला हेच सांगायचं आहे, सरकारने याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. सरकारने अशा पद्धतीचे जे महापुरुषावर येणारे पिक्चर असतील किंवा नाटकं असतील किंवा काही पुस्तकं असतील तर त्याच्या बाबतीत पहिल्यांदा एक समिती असावी. त्या समितीला ते दाखवावं आणि आक्षेपार्ह काही नसेल तरच ते रिलीज करायला परवानगी द्यावी, असं आमचं सरकारकडे मागणं आहे. मला आरोह वेलणकर यांना एक वेगळा प्रश्न विचारता या सगळ्यामध्ये. सिनेमॅटिक लिबर्टी आणि या सगळ्या गोष्टींविषयी आपण बोलू. अर्थातच ऐतिहासिक सिनेमा आहे आणि त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये कशा आणि कितपत लागू होतात हा सगळा एक वेगळा भाग. पण असा एक प्रश्न पडतो या निमित्तानं, जी काही चर्चा आता सध्या सुरू आहे की एखादी व्यक्ती, तिला कुठल्या तरी गोष्टीमुळे आनंद झालाय आणि तो आनंद अभिव्यक्त करण्याचं माध्यम म्हणून जर का नृत्य या प्रकाराकडे, या कलेकडे जर का आपण बघायचं झालं आणि त्या परिस्थितीमध्ये ती व्यक्ती एखादं नृत्य करते, ही गोष्ट तशी पचनी पडायला अवघड का जाते? हा एक प्रश्न याच्यामध्ये पडतो. नाही, ती पचनी पडायला अवघड या करता जातीये कारण की आपण एका राजाबद्दल फिल्म करतो आहोत. आरोह वेलणकर जर नाचला किंवा एक जनरल मी म्हणेन लयभारी सारखी फिल्म असेल आणि त्याच्यात रितेश देशमुख डान्स करत असतील तर कोणाला काही आक्षेप असायचं कारणच नाही.
पण जेव्हा आपण ऐतिहासिक अधिष्ठान असलेली किंवा काहीतरी हिस्टॉरिकल बेस असलेली अशी एखाद्या छत्रपतींच्या आयुष्यावरती फिल्म करतो, तेव्हा मला असं वाटतं की त्या काळाचं सगळं राहणीमान, त्या काळाचं ज्या काळी म्हणजे तुम्ही बघा पत्रव्यवहार पण किती फॉर्मल असायचे, मराठी भाषा कशी बोलली जायची, लोक एकमेकांशी कशी अदब राखून वागायचे, किंवा राजा असेल तर म्हणजे अजूनच जास्त. अशा पर्टिक्युलर एका एका ह्याच्यामध्ये मी म्हणेन की तो राजा स्वतः उतरून लेझिम सारखा पारंपरिक खेळ खेळेल का, किंवा तो स्वतः नृत्य करेल का, कितीही त्याला आनंद झाला तरी, हे कुठेतरी मला असं वाटतं की मला म्हणून ते याच्यामध्ये ना पचनी पुलंची पडत आठवण नसावं. येते. पुलंनी एका ठिकाणी असं म्हटलं की कधीतरी आपल्या भाषेचं वैभव सांगताना पुलं हे म्हणत होते की छत्रपती सुद्धा कधीतरी म्हटले असतील की की पिठलं काय छान झालंय. तुम्हाला पण तो संदर्भ आठवत असेल. माझं म्हणणं याच्यामध्ये हे आहे की ज्यांचं राजेपण आहे ते राजेपण आपल्या सगळ्यांना मान्यच आहे अर्थातच, पण त्यांच्यामधला जो माणूस आहे त्याला कधीतरी अभिव्यक्त व्हावंसं वाटत असेल आणि जर तो आनंद अशा पद्धतीनं जर का कधी आला असेल तर त्याचं चित्रण व्हायला, लिबर्टी म्हणून त्याचं चित्रण व्हायला काय हरकत आहे? आरोह बोला. नाही नाही, हरकत नाही. पिठलं चांगलं झालंय का हे आत्ताच्या काळात मी जसं बोलीन तसं 400 वर्षांपूर्वी राजे कसं विचारतील यात काहीतरी फरक असेलच की. आणि उद्या पिठलं कसं झालंय हे विचारायचं असेल, हे जर नाचता नाचता मी दाखवायला लागलो तर लोकांना ऑब्व्हियसली वाटेलच की अरे असं का दाखवलंय. सो मला असं वाटतं की ज्या रिॲक्शन्स आल्या आहेत ना त्या काही अगदी खूप म्हणू की आपण खूप जास्त काहीतरी अनरिझनेबल आहेत असं मला नाही वाटत. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की एकदा आपण बघूया आणि मग त्याच्यानंतर तुम्ही हे करा. प्रॉब्लेम आपल्याकडे एक वेगळा आहे जो या निमित्ताने मला बोलायचा आहे, तो असा आहे की आता ही छत्रपती संभाजी महाराजांवर फिल्म आहे म्हणून ठीक आहे, पण आपल्याकडे आजकाल लोकांच्या भावना खूप जास्त सेन्सिटिव्ह झाल्या, तीव्र आहेत, म्हणजे बरोबर. कशावरनही कोणाच्या भावना दुखावल्या जातील. त्यामुळे एक क्रिएटिव्ह पर्सन म्हणून हेही कितपत मला वाटतं की हा विषय असला पाहिजे डिबेटचा की मी कितपत प्रत्येक वेळेस मी लोकांचा आणि प्रत्येक वेळेस संघटनांचा नाही विचार करून बनवू शकतो, की याला पण कुठेतरी एक काहीतरी फ्रेमवर्क असलं पाहिजे. जसं आता ते राजेंद्रजी म्हणाले, विचार करायला हरकत नाही की स्पेसिफिकली काही काही विषयांच्या बाबतीत किंवा काही काही ज्याच्यामध्ये इतिहास आहे किंवा काही बायोपिक्स असतील किंवा आधारित असतील कुठल्या कॅरेक्टर्सवर फिल्म्स किंवा कलाकृत्या, तर त्याच्यासाठी काहीतरी एखादी रिव्ह्यू कमिटीचं सेन्सर बोर्ड आपल्याकडे आहेच आहे. मग या फिल्मला सेन्सर मिळालाय का मला माहित नाही. मिळाला असेल आय डोंट नो, आय रिअली डोंट नो. पण तोही एकदा बघायला पाहिजे की बाबा सेन्सर झालीये का फिल्म, नाही झाली काय वॉट एव्हर. पण तुम्ही जो प्रश्नाचं उत्तर त्याचं एकच आहे की हे प्रत्येक वेळेस होत नाही, हे काही काही वेळेसच होतं आणि काही काही वेळेला ते अनरिझनेबल वाटतं मला पर्सनली. पण ह्या वेळेला मला असं वाटतं की थोडंसं मलाही तो टीजर बघताना असा काही प्रश्न पडला की मे बी हे लक्ष्मण उतेकरच सांगू शकतील. पण जे विजय पाटकर मगाशी म्हणाले हा पण मुद्दा मला सांगायचा आहे की लक्ष्मण दादा हे मराठी फिल्म मेकर आहेत आणि एका मराठी माणसांनी छत्रपती संभाजी महाराजांवर एक एवढी मोठी स्केलची फिल्म बनवली आहे, तर ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे या बाबतीत दुमत नाहीच आहे कोणाचं, अगदी अगदी ना अगदी. कलाकारांचं कलाकृती आणि मला पोहोचायला वाटतं हवी या लोकांचंही नाही आहे. बाजूनं, या बाजूनं सगळेच आहेत. मात्र जे आक्षेप आहेत ते विचारात घ्यायला हवे. अर्थात हाही एक मतप्रवाह आहेच. मी पाटकर सरांकडे जातो. पाटकर सर, पुन्हा तोच प्रश्न की लोकांचा ऍक्सेप्टन्स आता कमी झालाय का या सगळ्या गोष्टीबाबत? लोक जास्त संवेदनशील झालेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टी येत आहेत, असा या सगळ्यातनं आता अर्थ घ्यायचा का आपण? कारण हा एक वाद नाहीये. याच्यापूर्वी म्हणजे पद्मावत, मणिकर्णिका अशी सगळी मालिका आपल्याला दिसते. संवेदनशील झालेला आहे म्हणूनच ह्या एवढ्या गोष्टी होत आहेत. सगळे आक्षेप घेत आहेत. आज सगळं छान आपल्यासमोर मांडलं जात आहे किंवा जे थोडंसं चुकीचं असेल त्याच्यावरही लोक रिॲक्ट होत आहेत. हे कारण मीडियात सगळं हा मोबाईल फोन आणि याच्यामुळे आल्यामुळे संवेदनशीलपेक्षा मी ना थोडंसं अजून एक मागे जातो. आपण छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याभिषेक झाल्यानंतर राजे झाले. लहान असताना वयाच्या 10व्या-12व्या वर्षी त्यांचे मित्र सगळे तानाजी आणि हे सगळे होते. म्हणजे मातीत जाऊन लोकांचा राजा असं म्हटलं जातं. ते छत्रपती शिवाजी महाराज होते. लोकांच्यात जाऊन ते सगळं त्यांची कार्यपद्धती होती ती शेवटपर्यंत होती. म्हणजे राज्याभिषेक झाल्यानंतर ते पोस्टर वगैरे, मी थोडीशी माफी मागून मी हे करतो की पोस्टर वगैरे नंतर आले असतील,
किंवा ते सिंहासनावर बसल्यावर ते पोस्टर त्यावेळी घेत असतील का? आता आपण म्हणतो शिवाजी महाराज, कारण शिवाजी महाराज हे देव आहे, देव आपल्यासाठी सुपरलेटिव्ह आहे, सुपरलेटिव्ह. तर ते पोस्टर असेल का? कारण त्यांची आई जिजाबाई, दादोजी कोंडदेवसारखे गुरु हे सगळे मातीतले होते. त्याने ह्या पोस्टर बिश्चर राजेपेक्षा राज्याभिषेक व्हायला पाहिजे, आपलं महाराष्ट्र राज्य व्हायला पाहिजे, यासाठी म्हणले. मी थोडंसं येतो या, थोडंसं फिरून येतो मी. तीच गोष्ट छत्रपती संभाजी महाराजांची असू शकते. हे पोस्टर वगैरे आपण ठरवलेले आहेत, 400-500 वर्षापूर्वी कोणी बघितलंय? बरोबर. की राजे असे बघायचे, राजे असे बघायचे. मी म्हणतो ही रिॲक्शन आहे, रिॲक्शन. आपल्याला एक राज्य मिळालंय. तुम्ही सिनेमामध्ये बघितलं नाही, ती जी गोष्ट आहे ती काय होळीला नाचले नसतील छत्रपती संभाजी महाराज. काहीतरी गोष्ट असेल की राज्याला काहीतरी फायदा झाला, काहीतरी असू शकतं, एखादं युद्ध जिंकले असतील, त्यानंतरचं सेलिब्रेशन असेल, काही असू पुन्हा म्हणतो शकतं. मी लेझिम आहे. असू शकतं ना, असू शकतं. हा, वेगळा का डान्स असला असता तर माझा आक्षेप असला असता. मी अगोदरही म्हटलं की नाचताना मलाही पटलं नाही, मलाही पचलं नाही. मला अरे संभाजी महाराज नाचतायत. त्यानंतर आपण या एवढी गोष्ट म्हटल्यानंतर ठरवणार कोण? नाचणारच नाहीत की नाचले नसतील. हे सगळे सुपरलेटिव्ह गोष्टी आणि आपण ठरवलेल्या आहेत. मुळात नृत्य या कलेकडे देव आहे. सुद्धा आपण त्या यानं बघितलं पाहिजे असं मला वाटतं. कारण हा तो देश आहे, ती संस्कृती आहे जिकडे आपण नटराजाला पुजतो ना. मला एक सेकंद पाटकर सर. आपण तेच म्हणतोय मी, कृष्ण रासलीला करतो, शंकर भगवान तांडव करतात. आपण ठरवलंय का हे म्हणजे नाचू शकतात? हे देव आहेत आमच्यासाठी. परत सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे माझ्यासाठी देव आहेत. देव आहेत, माणसातले देव आहेत. ते माणसातले देव. अलीकडचे जे देव बघितले असतील ते 2 देव आहेत आमच्यासाठी. त्यात कुठेही वेगळं हे नाही आहे. तर मी फक्त म्हणतो हे रिॲक्शन आहे. आणि परत सांगतो लेझिमसारखा आपला ज्या दिल्लीला सुद्धा 26 जानेवारीला एक लेझिमचं पथक होतं महाराष्ट्र राज्याचं 26 जानेवारीला. आणि लेझिम आणि त्याला प्राईज सुद्धा मिळालं. शाळांमध्ये आपण शिकवतो. ही गोष्ट लहान आणली मुलांना. कोणी असेल? राजेनेच आणली असेल ना. हो, आम्ही पहिलं ते नृत्य म्हणजे आम्ही तेच शिकलो, लेझिमच शिकलो आम्ही. आणि ते तर त्या काळापासून आलं असेल, त्या काळापासून 100% आलं असणार. दांडपट्टा म्हणा, हे म्हणा, त्यांना तर म्युझिकल म्हणजे लेझिम असे पारंपरिक आहे. ते 400-500 वर्षापूर्वीची परंपरा ही. त्यासाठी मी म्हणतो वेगळं कसलं असतं तर नक्की आपण परत मी राजेंद्र पण मी विनंती करू इच्छितो आहे, तुम्ही चित्रपट बघा. जर खरंच खूप आक्षेपार्ह असेल तुम्ही ठरवा. अगदी मी शेवटच्या कॉमेंटसाठी राजेंद्र खंजे यांच्याकडे जातो. मला त्यांना हेही विचारायचं की अनेकदा असं होतं की असे जे बिग बजेट सिनेमे असतात ते येत असताना अशा पद्धतीची एखादी कॉन्ट्रोवर्सी होते, मग माध्यमांमध्ये त्याच्यावरती बरीचशी चर्चा होते, सोशल मीडियावरती सगळी राळ उठते आणि तो सिनेमा चालून जातो. असा काही प्रकार सुद्धा या सगळ्याच्या मागे असू शकतोय का? हॅलो. हा तुम्हाला आवाज बरं येतोय का? मला आता एकच सांगायचंय की येतोय. पाटकर साहेबांनी आता जे काही बोललेत ना त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे लेझिम हे का दाखवलंय आणि लेझिमच का तिथं हातात दिलंय हे उत्तेकरच सांगू शकतात त्याचे निर्माते. अगदी. आता याच्यामध्ये काय आहे की सिनेमा रिलीज झाल्यानंतर म्हणजे थोडक्यात काय आहे की जखम झाल्यानंतर तुम्ही त्याला मलम लावताय किंवा मलम लावणार. त्यापेक्षा आमचं म्हणणं आहे की जखम होऊ नये आधीच याचीच आपण जर काळजी घेतली, म्हणजे सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच जर आपण त्याची तपासणी केली योग्य त्या व्यक्तींकडनं, योग्य त्या माध्यमातून जर ते केलं तर हे असे प्रसंग उद्भवत नाहीत. दुसरी गोष्ट पाटकर साहेब, मला तुम्हाला एक पुन्हा सांगायचंय की आपण जे दादोजी कोंडदेवांचा उल्लेख केला तर हे असंच घडतंय की दादोजी कोंडदेवांचा तसा गुरु म्हणून काही संबंध नाहीये. जिजाऊ ह्याच त्यांच्या गुरु होत्या. तर आपल्याही तोंडामध्ये त्यांचं नाव आलं, त्यांचं आपल्याला दादोजी कोंडदेवांचा अपमान नाही करायचा, परंतु तिथे संदर्भ तसे जोडले जातात. रामदासांनाही असंच त्यांची भेट झालेली नसताना देखील त्यांना गुरु दाखवण्यात आलं. आणि मग ह्याच्यासाठी लोकांना फक्त आम्ही कोर्टापर्यंत जावं लागतं, कोर्टातून त्याचे निकाल येतात. अगदी शेवटाकडे या सगळ्या चर्चेच्या म्हणून तुम्हाला ऐका ना, सांगतो. नाही सांगतो तुम्हाला एक उदाहरण सांगतो.
अगदी शेवटची 30 मला सेकंद. मला जुन्या गोष्टीवर जायचं नाहीये, हा. परंतु अशाच गोष्टी हळूहळू पुढे येत असतात. खरंय. आणि म्हणून आता जर त्यांनी हे काळजी घेतली आणि मुळातच सेन्सॉर बोर्डाने त्यांना सांगितलं पाहिजे की ही तपासणी आहे. आणि बरोबर आहे, तपासणी बरोबर. या जसं सगळ्या पाणी मुद्द्यांचा प्यायच्या विचार व्हायला अगोदर हवा. आपण या त्याची सगळ्या मुद्द्यांचा विचार व्हायला हवा, कारण इतिहासाबद्दल आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये जो खरं तर अभिमान आहे, स्वाभिमान आहे, तो सगळा जपला जावा आणि तो सगळा जपण्याची जबाबदारी ज्यांना कोणाला या सगळ्या गोष्टींची निर्मिती करायची आहे त्यांच्यावर सुद्धा याचं भान त्यांना असणं खरं तर आवश्यक आहे. सिनेमॅटिक लिबर्टी आणि या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गप्पा होत राहतील, मात्र मुळात कुणाच्या भावना आपल्या कलाकृतीतनं दुखणार नाहीत याचा सुद्धा विचार ज्यानं त्यानं करणं गरजेचं आहे. याच नोटवरती आपण या चर्चेमध्ये थांबतोय. आजच्या या सगळ्या चर्चेसाठी सगळ्या मान्यवर पाहुण्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुण्यांचे आभार. चर्चेच्या धुरळ्यामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत राहा पुढारी न्यूज.